श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम श्री गुरुदेव दत्त। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा, एक नारायण सार जपा, एक नारायण सार जपा। जप तप कर्म हरी विण धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय, वाउगाची श्रम व्यर्थ जाय, वाउगाची श्रम व्यर्थ जाय। हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर गुंतले सुमन कळिके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले, यमे कुळ गोत्र वर्जियेले, यमे कुळ गोत्र वर्जियेले। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। ओम आता हृदय हे आपुले, चौफाळूनी आभले, वरी बैसवू पाहुले श्री गुरूंची, श्री गुरूंची। ते नमस्कारुणी आता प्रस्तुत या हरिपाठ विवरण प्रवचन सेवेकरिता निवडलेला हा अभंग, जो क्रमागत प्राप्तप्रमाणे आपल्याला वाट्याला आलेला आहे। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा। हरिपाठातील 19व्या क्रमांकाचा हा अभंग आणि त्या अभंगावरील ही निरूपणाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे। आपण निश्चितच का बालक बुबडा बोली, का वाकोडा विचकी पावली, ती चोच करून मोगरी दिसेवी या न्यायाने आपण ऐकून घ्याल ही सर्वांना नम्र विनंती। या ठिकाणी इको कमी करा, कारण प्लेन आवाज आला पाहिजे। बोलताना इको नको, गाताना असलेली गोष्ट वेगळी आहे, बोलताना इको लागत नाही। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा। हरिपाठामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आपल्या सर्वांचा हरिपाठ हा पाठ आहे। काहींनी लहान वयात केला असेल, काहींनी तरुण वयात केला असेल, काहींनी म्हातारपणामध्ये केला असेल, पण हरिपाठ पाठ नाही असं आता महाराष्ट्रामध्ये प्रमाण फारच कमी असायला हवं। आणि काही लोकांना अगदी म्हणजे लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही, पण अशांचा हरिपाठ पाठ आहे। आता आमच्या मातोश्री समान आहे तिथे, त्यांना माहिती आहे की त्या काळात कशी भजनं पाठ केली, काय केलं, त्यावर भाकरी करता करता कशा कशा गोष्टी केल्या, सगळ्या त्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांच्याबरोबर पुढे बोलणं म्हणजे त्यांच्या तपश्चर्यामुळे आमची तपश्चर्या फार कमी आहे। पण हरिपाठ पाठ नाही अशातलं घरही आपल्याकडे नाही राहणार। आणि अशा वेळेला हरिपाठातला दुसरा जो अभंग होता, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराण हर्षी गाती, त्याच्याच अनुषंगाने इथे आपण म्हणत असताना वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, जसं त्या अभंगात सांगितलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सर्व काय करतात तर हरीचं गायन करतात। म्हणजे शेवटी त्यांचं सार त्यांनी नामापर्यंत आणलेलं आहे। तसं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की वेदशास्त्र आणि श्रुती 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, आणि 6 शास्त्र आहेत।
न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा अशी मिळून 6 शास्त्र आहेत. ही 6 शास्त्र आणि हे 4ही वेद यांचं जर आपण सार पाहायला गेलो तर त्यांचं सार आणि त्यांनी जे प्रमाणबद्ध केलेलं आहे की प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण जे काय आहे ते प्रमाण काय आहे तर एकच आहे की एक नारायण सार जपा. नारायणाचा जप करा किंवा नामोच्चारण करा, नामधारण करा, हेच सार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे अभंगात या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता पाहायला गेलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे प्रमाण पुष्कळ आहेत. आपण ऐकलंही असेल की वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. आणि जर म्हणत असाल की आपण निर्गुण आणि सगुण याच्या स्वरूपामध्ये यायचं म्हटलं तर मग नारायण ह्या नावावर आपण कसं यायचं. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की निर्गुण सगुण आपल्याला सगुणाच्या भक्तीतून निर्गुणाकडे जावं लागतं. तुझं निर्गुण म्हणू की सगुण रे. कारण सगुण निर्गुण हे दोन्ही एकाच ठिकाणी शेवटी आलेलं आहे आणि म्हणून आपण सगुणातून निर्गुणाकडे हा नेहमीचा अनंताचा प्रवास आपला हा चाललेला आहे. अशा वेळेला जे वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, आता प्रमाण जे म्हटलं ना आपण, प्रमाण एकूण तशी पाहायला गेले तर शास्त्राप्रमाणे 8 प्रमाणं आहेत. त्या 8 प्रमाणांपैकी सर्व 8 तुम्हाला तर सांगत नाही मी, पण एक उदाहरण म्हणून 2 प्रमाणं सांगतो की शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण. ह्या 2 गोष्टी तरी तुम्हाला नक्कीच माहिती असतील की आपल्याकडे सर्वांच्या म्हणजे सातत्याने येणारा परिचयातला विषय म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कोण ना कोणतरी परीक्षा देतं. कुठल्या ना कुठल्या वर्गाची परीक्षा चालूच असते. दर 3 महिन्याला, 6 महिन्याला, 4 महिन्याला, 12 महिन्याला. आणि परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षांचा ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेला निकाल लागल्यावर कोणतरी फोन करून सांगतं अमुक अमुक पास झाला, उत्तीर्ण झाला. ते ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद होतो आणि इको वाढला का, इको कमी करा ठेवा म्हणा, जास्त नका ठेवू. इको कमी ठेवा, थोडा आवाज कमी राहील तरी चालेल. कारण कसं जास्तही मोठा असण्याची गरज नाही. ज्यांना ऐकण्याची गरज नाही त्यांना नाही ऐकायला तरी चालतं. तेच वा त्या ठिकाणी आपण फक्त शब्दाने ऐकतो उत्तीर्ण झाला आणि तेवढं ऐकून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याने आपल्याला आनंद होतो. काही वेळेला एखादा कार्यक्रम एखाद्या ठिकाणी आहे आणि तो आपल्या आवडीचा आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं की अमक्या तमक्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज होणार आहे. तेवढंच ऐकून त्या शब्दाच्या प्रमाणाने आपल्याला आनंद होतो की नाही, होतो ना आनंद. म्हणजे त्या ठिकाणी आपण शब्द प्रमाण मानला. तसं ज्या ठिकाणी धूर निघतोय त्या ठिकाणी त्या धुराच्या खाली अग्नी हा असणारच, हे अनुमान प्रमाण आहे. हे काय अनुमान प्रमाण आहे. कुठेतरी पाझर फुटतोय याचा अर्थ त्या पाझराच्या पाठीमागे ओलावा हा असणारच, हे काय हे अनुमान प्रमाण आहे. म्हणजे शब्द प्रमाण अनुमान प्रमाण ह्या 2 गोष्टी तुम्हाला परिचयाच्या आहेत. बाकीची जी प्रमाणं आहेत ती पूर्ण सांगायची आणि तुमच्या डोक्यावरून किंवा माझ्या डोक्यावरून जाऊन द्यायची, हा विषय इथे नाही आहे. त्यामुळे ह्या 2 प्रमाणांचं तुम्हाला सांगितलं. तसं या ठिकाणी श्रुती, शास्त्र आणि वेद ह्या सर्वांनी एक प्रमाणवचन दिलं आहे. आणि ते प्रमाणवचन काय आहे तर एक नारायण सार जपा. एकच सार आहे, सगळ्या गोष्टींचं सार एकच आहे की नारायणाचा जप करा. आता तुम्ही म्हणाल नारायणाचा जप करा, मग आम्ही कोणी रामाचा जप करतो, आम्ही कृष्णाचा जप करतो, आम्ही कोणी विठ्ठलाचा जप करतो, आधी कोणी रामकृष्णारी म्हणतं, आधी कोणी अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी. सगळ्यांचं नामोल्लेख करण्याची गरज नाही.
जेणेकरून कोणाला असं वेगळे वाटायला नको. पण प्रत्येकाने वेगवेगळे पंथ स्वीकारले आणि त्या पंथांप्रमाणे ज्याने आपापला जप करायला सुरुवात केली. मग तुम्ही सांगता नारायण जप करा, पण पाहायला गेलं तर नारायण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? नर, आणि त्या नराच्या 6 जे गुणधर्म आपण सांगितलेले आहेत, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जेथ. ह्या 6 गुणांच्या अनुषंगाने जे काही नार तयार झाले आणि त्यांनी जे काही महिमाने या ठिकाणी केलेलं आहे, त्या सर्वांचं आयन, सर्वांचं घर जे आहे ते म्हणजे नारायण. त्याच्यामुळे जरी नामोच्चारणामध्ये फरक असला कोणाच्याही, तरी पण शेवटी ते लागू होतं ते एकाच ठिकाणी, ते म्हणजे ईश्वराच्या चरणीच. कोणी राम म्हणा, कोणी रवी म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, शेवटी आहे तो मात्र ते तत्व आहे, ते एकच तत्व आहे. त्या एकच तत्वाला त्यांनी सांगितलं की हे तत्व तुम्ही नामस्मरणाचा जप करत राहा. कारण आपण जर पाहायला गेलं तर सर्वच ठिकाणी ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारची साधना करायला जाल, त्या प्रत्येक साधनेच्या पाठीमागे कष्ट आहेत. त्या प्रत्येक साधनेच्या पाठीमागे कष्ट आहेत. एका ठिकाणी सांगायचं भक्तिपंथ बहुसोपा पुण्य नागवे या पापा, आणि दुसऱ्या ठिकाणी सांगावं लागतं भक्ती ते कठीण 16 वर्षी पोळी. याचं कारण सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला मुलाला चालायला शिकवलं जातं त्यावेळेला त्याला सांगतं अरे काही नाही, काही अवघड काही नाही, फक्त बोटाला धर, फक्त बोटाला धर, चल चल पुढे चल. बोटाचं आमिष दाखवून त्याला पुढे 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 आणत त्याला घेऊन यावं लागतं. शिकवताना सुरुवातीला काही अवघड नाही आहे, सगळं सोपंच आहे, सोपंच आहे. पण त्या सोप्यातून हळूहळू पुढे अवघडात जावं लागतं. तसं नवीन येणाऱ्यासाठी भक्तिपंथ बहुसोपा हेच सांगावं लागतं. आणि एकदा जाणकार झाला की मग त्याला भक्ती तो कठीण 16 वर्षी पोळी हे आपोआप कळायला लागतं. ह्या गोष्टींची जाणीव असायला हवी. आणि त्याच्यामुळे ह्या अनेक मार्गांमध्ये जे काही काठिण्य पातळी आहे, त्या काठिण्य पातळीचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांनी म्हटलं की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी व्हावा भार माथा. शेवटी एक हरिनाम हेच त्यातून सार त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि त्या नामाचं नामोच्चारण करत राहणं किंवा सतत 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 आपल्या कंठामध्ये नाम घेत राहणं हेच सार त्या ठिकाणी आहे. आणि ते जर आपण केलं तर आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी कुठेही आपल्याला म्हणजे दुःखाचा लेश राहणार नाही. कारण नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे. काय होतं की हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळके. म्हणायचं तात्पर्य काय? हरिपाठी. आता हरी आणि पाठ हे 2 वेगळे शब्द आहेत. की हरीचं ज्याने पाठांतर केलं, पाठ केला, हरिपाठ केला. हरिपाठ केला म्हणजे काय झालं की अगदी आता ह्या अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जप म्हणजे काय? आपण जे श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, ह्या प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाला आपोआप होणारा आतल्या आत जप. मी आपोआप म्हटलंय म्हणजेच काय? काही गोष्टींची एकदा सवय झाली माणसाला, सहज सर्वांना माहिती आहे की आपल्याला अनेक गोष्टी अशा असतात की आपण हळूहळू आपल्या जीवनामध्ये आत्मसात करत असतो आणि त्याची सवय आपल्याला लागून जाते. बऱ्याचशा लोकांना सकाळी न गजर लावताही उठण्याची सवय लागलेली आहे. त्यांना घड्याळही पाहावं लागत नाही. त्यांना बरोबर कळतं की आता 4 वाजले आणि आता मला उठायचं आहे. त्यानंतर रोजचा दिनचर्या क्रम आहे त्याप्रमाणे ते कामं करत राहतात. त्या कुठल्याही कामांवर त्यांना कुठलाही अडथळा येत नाही. आणि जरी आले तरी ते अडथळे पार करून ती कामं ती सतत करत राहतात. आंधळी माणसं आपल्या आहे त्या ठिकाणाला बरोबर जात राहतात.
आपण हे अनेक गोष्टींमध्ये अगदी पारंगत झाल्यासारखं सर्व गोष्टी करत होतो. हे काय? याच्या पाठीमागे आपण त्याचं सतत 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 क्रिया आणि शब्दफेक केल्यामुळे आपल्याला ते सहज आणि ओघवतं निर्माण होतं. तसं जर हरिपाठच झाला म्हणजेच आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला तुमच्या मनामध्ये जरी तुम्ही क्रिया वेगळी करत असाल, जरी तुमच्याकडे उच्चारण वेगळं काही चाललं असेल, तरी पण आतमध्ये तो जर चालू असेल तर तो हरिपाठ झाला. आणि अशा हरिपाठाच्या मध्ये जो लीन झाला, ज्याच्या कंठामध्ये सतत नाम आलं, तो कोण होणार? त्या ठिकाणी त्याला कुठलंही दुःख राहणार नाही. मग अशा वेळेला तो काय होईल? तर हरिपाठी गेले ते निवांत ठेवले, निवांत होणार. निवांत म्हणजे काय? आता कुठलंही सुख दुःख राहिलेलं नाही. सुख दुःख समान शमी किंवा जन्म मरणाच्याही पलीकडे अतीत होऊन त्या ठिकाणी तो राहणार. आणि हे सांगण्यासाठी महाराजांनी प्रमाण दिलं की भ्रमर गुंतले सुमन कळके. ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे का? कनक आणि कर्दुरी नांदनुक एकेची घरी परी परागसेवी भ्रमरी एरी चिखलची उरे. की भ्रमर हा भुंगा हा फिरत असतो आणि तो नेहमी पराग त्या सुगंधाच्या सेवनासाठी कमळ दळ जे आहे जिथे आहे तिथे जाण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये एवढा तल्लीन होतो, एवढा तल्लीन होतो की त्याला कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही भान राहत नाही. किती भान राहत नाही? आता ते सूर्य उदयनी कमळ जर असेल तर ते सूर्य उगवल्यावर उमलतं आणि मावळल्यावर त्याच्या पाकळ्या मिटल्या जातात. ह्या पाकळ्यांमध्ये बसलेला तो भुंगा भ्रमर त्या सुगंधामध्ये इतका तल्लीन झालेला असतो की त्या पाकळ्या कधी मिटतात हे त्याला कळतही नाही. आणि त्या पाकळ्या मिटल्यानंतर त्याला भानही राहत नाही की आपण आता या ठिकाणी आपलं पुढे काय होणार आहे, काय होणार नाही. इतका तो निवांत त्या ठिकाणी राहिलेला असतो. तसं एकदा हरिनामाचं सेवन आपण केलं आणि त्याचा विस्तार झाला. आपल्याला अभंग आपण ऐकला असेल, हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावली. मग असं झाल्यावर काय होईल? आता निश्चिंतेने पावलं विसावा. त्या ठिकाणी निश्चितच विसावा आपल्याला मिळणार आहे. आणि त्या भ्रमराचं जर पाहायला गेलं तर तसं आपल्याला त्या भ्रमराप्रमाणे नामाच्या स्मरणामध्ये, नामाच्या नित्य उच्चारणामध्ये गुंतून घ्यायला हवं. तोही अभंग सर्वांनी बऱ्याच वेळेला ऐकलाय, ऋणुझुनू ऋणुझुने भ्रमरा. पुढचं रूपक आपल्यासाठी केलंय, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. पण आपल्याला घ्यायचे कुठलं? की तो जे सुगंध सेवन करतो ते रूपक घ्यायचं. मग एवढं जर नामाचं महात्म्य आहे आणि हे असं मोठं महात्म्य असताना त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? सततच्या क्रियामध्ये नामस्मरण हे करतच राहावं लागेल. आणि नाही केलं तर काय होईल बरं? म्हणून दुसरं चरण जे म्हटलं, जप तप कर्म हरिवीण धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाया. जप तप कर्म आणि पुढे आहे धर्म. जप धर्म, तप धर्म, कर्म धर्म हे सगळे हरिविण व्यर्थ आहेत. की म्हणजे त्यांच्यामध्ये जर हरी नसेल तर त्या ठिकाणी ते तुम्ही किती जरी केले वेगळ्या प्रकारे तरी त्याचं तुम्हाला पुण्य वगैरे काही लागणार नाही. योगाची या वाटा गेलात जाण दुःखाची भोग वाटा सेलाला.
की योगाच्या वाटेने गेलेल्या दुःखाचाच वाटा भोगायला मिळतो, सांगितलेलं आहे. मग जपतप कर्म म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? सर्वांना माहिती आहे, अभंग नाणांचाही पाठ आहे, तुम्ही सर्वांचाही पाठ असेल. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता धंदा, तीर्थव्रता त्या सदा. राम म्हणता ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. म्हणजे जर प्रत्येक कार्यामध्ये कार्य करत असताना आपण त्याचं स्मरण केलं किंवा ते स्मरण सतत चित्तामध्ये आपल्या अजपा जपाप्रमाणे चालत राहिलं तर निश्चितच तुमचं कार्य तर फळाला जाईलच, पण त्या कार्याचा असणारा कर्तृमद हा सुटला जाईल. कारण तोच मोठा बंधनकारक असतो. कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याच्या पाठीमागे मी केलं मी केलं मी केलं मी केलं हा जो मद लागतो. कुठलंही पद वाईट नसतं, पण त्या पदाला लागणारा मद जो आहे तो वाईट असतो. आणि तो तेव्हाच लागतो ज्यावेळेला ते कार्य करत असताना आपण भगवंताचं चिंतन किंवा त्या नारायणाचं नाम, हरीचं नाम, रामाचं नाम आपण त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये असत नाही. त्याचं त्या ठिकाणी कुठेही आपण पाया म्हणू असत नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या गोष्टींचा आपल्याला मद लागतो आणि त्याचा परिणाम असा की त्या त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. जर आपण देवाचं नामस्मरण करत असताना कुठलीही कर्म केली तर ती कर्म करत असताना साहजिकच आपल्याला हा कर्तुमद लागत नाही. आणि जर कर्तुमद नाही लागला तर काय होईल आपल्याला माहिती आहे. ज्या ठिकाणी आपल्याला कर्माची आशाच नाही राहिलेली, कर्मफळ जरी ते मिळालं तरी ते निश्चितच चांगलं असेल आणि जरी वेगळं अनपेक्षित मिळालं तरी त्याचा आपल्याला काही त्रास होणार नाही, याची शाश्वत त्या नामाने घेतलेली असते. म्हणून जप तप कर्म हे सर्व करत असताना निश्चितच त्या त्या वेळेला आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायला हवं. मुळामध्ये अनेकांना हा प्रश्न पडतो की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नामस्मरण घेतच राहायचं आणि मग बाकीची कामं कधी करायची. पण म्हटलंय कामामध्ये काम काही म्हणा राम, जाईल भवश्रम. नामदेव महाराज पुढे सुख होईल दुःखासे. की आपण कामामध्ये काम काही म्हणा राम म्हणतो, पण आपल्याला ते म्हणायलाही वेळ मिळत नाही. आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे त्या व्यक्तींच्याकडे पाहिल्यानंतर असं आपल्याला वाटतं की सतत 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 त्यांचं नामस्मरण. पण त्यांना आपण काही सांगायला गेलो त्यांच्या चेहऱ्यावर कधी सुखाचाही अनुभव दिसत नाही, कधी दुःखाचाही अनुभव दिसत नाही. ते त्यांच्याच विचारांमध्ये मग्न असतात. आमच्या बापूंचंही शेवटच्या काही वर्षांमध्ये असंच होतं. जसे ते बरसाना वगैरे तिकडे जाऊन आले, वृंदावनला जाऊन आले, त्यानंतर सतत सतत त्यांचं नामस्मरण हे चालूच असायचं. त्यामुळे आपण दुःख सांगा, आनंद सांगा, काही सांगा, ते त्याच्या पलीकडेच त्यांच्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे एक अनुभूती म्हणून सांगितलं मी की जो नामस्मरणामध्ये रत झाला त्याला कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या गोष्टींचा बाद राहतच नाही. त्यांच्या सगळ्या गोष्टी क्रिया कर्म हा भगवंत करून घेत असतो. त्याला कुठेही आता कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही. तो उभाच असतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तशा प्रकारे एवढं नामाचं खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून सांगितलं काय की हे जे नाम आहे ते घेत आपण सर्व जर ही कर्म केली तरच त्याचा कुठेतरी लाभ होईल. अन्यथा बाकीची केलेली सर्व कर्म ही फक्त काय आहेत, वावगाची श्रम आहे. श्रम कष्ट आहेत, कष्ट आहेत. अहो सोपं सांगतो ना तुम्हाला. मला सांगा, इतर वेळेला तुम्ही सप्ताहामध्ये जी कामं करता ना ती कामं तुम्ही इतर वेळेलाही करता.
झाडलूट करणं, सतरंजा उचलणं, कुठे सिस्टम लावणं, कुठे काय आणि काय गोष्टी करणं, ही कामं तुम्ही इतर वेळेलाही करता. लोकांना पंक्तीत जेवायला वाढणं, स्वयंपाक करणं, ही कामं इतर वेळेलाही करता की नाही? की नाही करत? करतो ना, दर दिवसाची कामं आहेत ती. पण दर दिवस कंटाळा येतो, पण सप्त्यातल्या 7ही दिवस अजिबात कंटाळा नाही येत. तिथे आनंद वाटतो. का बरं? आपल्याच मनाला विचारा ना, तिथे का आनंद वाटतो? गेटवर चालत जायचं म्हटलं तरी गाडी पाहिजे, आणि दिंडीमध्ये चालायला लागल्यावर 30-30 किलोमीटर असा चालतो काय कळतही नाही. तिथे का आनंद वाटतो? नामाचं उच्चारण करत ज्या ज्या काही क्रिया केल्या जातात, किंवा मनामध्ये तो भाव पूर्णपणे ठेवून ज्या काही क्रिया होतात, भले त्या कोणत्याही प्रकारच्या असतील, उच्च असतील, नीच असतील, कुठल्याही प्रकारच्या असतील, तरी त्या क्रियांमधून तुम्हाला निश्चितच आनंद स्वरूप ज्ञानप्राप्ती होईल, परमात्म्याच्याकडे जाण्याची संगती मिळेल. कारण भगवंत उच्च नीच काही नेणे भगवंत, तो उच्च नीच असं काही पाहत नाही. तो फक्त एवढंच पाहतो की माझं नाव कोण घेत आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा अजनी प्रकाश. एकदा जर तो आपल्या कंठामध्ये धारण केला तर काय होणार आहे? मग मात्र अवघा जनी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पडणार आहे, आणि तुमच्या जीवनामध्येही प्रकाशच प्रकाश पसरणार आहे. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त केलेली जी कर्म आहेत, ती सर्व कर्म ही श्रम आहेत, आणि त्याच्या सहज केलेलं आहे ते मात्र तुम्हाला पुण्याचा निश्चय देऊन जाणार आहे. म्हणून दुसरं जे चरण होतं, जप तप कर्म हरिविन धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठात एका ठिकाणी वाउगाची भ्रम पण आहे. तोही अशाच प्रकारे की आपण व्यर्थ भ्रम वाहत असतो, आणि तसे आपण व्यर्थ श्रम करत असतो. व्यर्थ श्रम एवढ्यासाठीच म्हटलंय की आपल्या पाठीमागे अनेकाच्या चिंता लागलेली आहे. आज काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, पुढे भविष्यात काय, आणि कसं जगायचं, आपण कसं मरायचं ह्याच्या पाठीमागे नाही जात. आपल्याला माहिती आहे ते येणारच आहे, ते आपल्या हातातही नाही आहे. जन्म मरण आपल्या हातामध्ये नाहीच आहोत. कुठे जन्माला यावं, कुठे मरावं, कोणाच्या हातामध्ये नाही आहे. पण कसं मरणाची भीती घालवावी हे संत सांगतात. आपण जो काही परमार्थ म्हणतो, आपण परमार्थ नाही करत, आपण परमार्थाची साधना करतो. त्या साधनांवर स्वार होऊन आपल्याला असं वाटतं की आपण परमार्थापर्यंत जाऊ. आपण परमार्थाच्या, मला तर वाटतं अगदी सुरुवातीच्या अ ब क ड ह्यालाही पोचलोय की नाही अजून कळायला तयार नाही आहे. एवढे आपण अलीकडे आहोत. कारण शब्दांमध्ये वैराग्य, वागण्यातलं वैराग्य, सचोटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण फार अगदी त्याच्या रेषा बारीक करून ठेवलेल्या आहेत. थोड्या थोड्या गोष्टीवर आपल्याला असं वाटतं की नाही, असं केलं की असं होईल, तसं केलं तसं होईल. तसं काही नाही होत. आपण बिंदू मात्र आहोत, सागर भरलेला आहे खूप मोठा. म्हणून नामस्मरण हे सार जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, येमे कुळ गोत्र वर्गी येले. की हरिनाम हे काय? हरिनाम हे शस्त्र आहे. हरिनाम, अनेक शस्त्र जुन्या काळामध्ये सांगितली गेली, आताच्या काळामध्ये अनेक शस्त्र आहेत. आताही तुम्हाला म्हणजे बंदुका, तलवार, चॉपर, काय भाले, गुत्ती, काय अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. शस्त्र आहेत, पण ती फक्त प्राणघातक शस्त्र आहेत. ती काय कुठे आपल्याला हा भवसिंधू पार करून येणारे शस्त्र नाही आहेत. पण हरिनाम हे जे आहे ते खूप मोठं शस्त्र आहे. तो शब्द आहे. आणि आपल्याला माहिती आहे, संत तुकारामांचा अभंग आहे, आम्हा घरी धड शब्दांची सरत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे जन धन वाटू लोका. की आणि सर्वांना माहिती आहे, मला सांगा ना,
सर्व काही जे घडतं त्या एका शब्दावरून घडतं, एका शब्दावरून. ह्याने मला शिवी दिली की मारामारी सुरू झाली, त्याने माझी शब्दाने स्तुती केली की त्याची सगळी कामं मी केली, तो थोडा वाकडं बोलला की त्याची सगळी कामं मी बंद पाडली. एकच शब्द आहे ना, बरोबर ना. चांगला उच्चारायचा की वाईट उच्चारायचा हे आपल्या हातामध्ये आहे. जर सामान्यातला सामान्य शब्द एवढा मोठा महिमा करतो, तर जे त्या ईश्वराचं नामस्मरण आहे ते किती मोठा महिमा करत असणार आहे. तुमच्या सर्वांच्या लेखी सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रसंगातून जात असतो आणि काही कठीण प्रसंगाच्या वेळेला आपण त्या ठिकाणी काही वरिष्ठांची नावं घेतो, सहज आपण सांगतो, रेफरन्स संदर्भ दिला. मग त्या संदर्भित व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर तुमचा मार्ग सुकर होतो, सुलभ होतो. जर या पृथ्वी तलावर आपल्याबरोबर असणाऱ्या जिवंत ज्यांनाही मरण येणारे अशा व्यक्तींची नावं घेऊन जर आपले मार्ग प्रपंचातले सुकर होत असतात, तर जो चिरकाल आहे, चिरंतन आहे, अशाचं नामस्मरण केल्यावर मला सांगा कुठला मार्ग आपला सुलभ होणार नाही? हां, असे सगळेच मार्ग सुलभ होणार आहेत ना. कठीणातले कठीण प्रसंग माणसं सहज वाचतात. का? त्यावेळेला नामस्मरण तोंडामध्ये येतं. कसं येतं हे फक्त त्यालाच माहिती, हे आपल्याला नाही माहिती. आपण सहज म्हणतो प्रसंग आल्यानंतर त्याचं नाव घ्यावं. प्रसंग आल्यानंतर नाव घेण्यासाठी पहिलं आधी ते बिंबवावं लागतं मनामध्ये. तसं कसं येणार? बरोबर ना. जसं त्या आजामेळाला शेवटी तो नारायण नावाचा मुलगा झाला होता, लाडका होता, म्हणून नारायण 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 सारखा म्हणत होता. भले त्या मुलाच्या अनुषंगाने का होईना तो म्हटला आणि त्याचा उद्धार झाला. गणिका दुराचारी होती, पण ती एकव्रत होती की ज्याला एक दिवस दिला त्याला त्या ठरलेल्या वेळाप्रमाणे फक्त त्याच्याच संदर्भामध्ये विचार करायचा, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. पण ती भक्त होती, ती नामस्मरण करायची. काय झालं? गणिका दुराचारी तारलं तिला. महापापी अजामेळ त्यालाही तारलं. कोणाला नाही तारलं? ज्यांना फक्त संगती घडली अशांचाही त्याने त्या ठिकाणी उद्धार केला. कानावर श्रवण झालं त्यांचाही उद्धार केला. मग एवढं जर नामाचं महात्म्य आहे, मग हे नाम मोठं शस्त्र का नाही? नामापेक्षा मोठं शस्त्रच नाही. नाम या शब्दापेक्षा मोठं कुठलंही शस्त्र नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की हेच सर्वात मोठे शस्त्र आहे की ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. हा मंत्रच आहे. हा काय? मंत्रच आहे. तो हरिनामाचं शस्त्र. हरिनाम हा एक मंत्र आहे, तो शस्त्राप्रमाणे त्याचा उपयोग होतो. आणि मग काय होतं सर्वांना माहिती आहे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. की सतत 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 त्या नामाचा उच्चार करत असताना अनेक अनेक गोष्टी आपल्याला घडत जातात. बापू सांगायचे की 2007 सालामध्ये ज्यावेळेला त्यांना त्रास झाला आणि त्याच वेळेला असं वाटलं की आता घटका भरली, त्यांनी मला सांगितलं तेव्हा, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. की संतांचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण. संत आणि देव वेगळे नाही आहेत. देव ते संत, देव ते संत. पण ते नामस्मरण केल्यामुळे काय झालं, 7 पासून ते 20 पर्यंत जे आम्ही अनुभवलं, की एवढं जे खेचलं, कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया वगैरे नाही करता, फक्त त्या भगवंताचं बळ आणि त्याचं नामस्मरण, वेगळं काही नाही. म्हणजेच प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. मग एवढं नामाचं महात्म्य असताना हे जे सांगितलं शस्त्र, त्याप्रमाणे मग काय होईल, तर यमे कुळगोत्र वर्गी येले. आता याचा अर्थ लावताना काही तार्किक लोक वेगळा अर्थ घेतात.
तार्किकांचं म्हणणं आहे एम ए कुळगोत्र वर्गी गेले म्हणजे याचा अर्थ काय मरण येणार नाही का? असं नाही आहे, असं नाही आहे. ते सर्वांना, ते कोणालाच चुकलेलं नाही. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. अवताराला आलेल्यांनाही जावं लागतं, किंबहुना याला मृत्यूलोक म्हटलेलं आहे. याला काय म्हटलंय? मृत्यूलोक म्हटलंय. म्हणजे इथे जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा माणसाला तो चुकेल असा भाग कधीच होणार नाही. ते तर सर्वांना क्रमप्राप्त आहे. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तरे, हे चालूच राहणार आहे. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर सुलभ करायच्या असतील, त्या सुलभ करायच्या असतील तर निश्चितच तुम्हाला हरिनाम हेच मंत्र शस्त्राप्रमाणे वापरावा लागणार आहे. कारण पाहायला गेलं ना तर मला सांगा, जे तुम्ही म्हणता की वैकुंठ स्वर्ग किंवा स्वर्गवासी वैकुंठवासी, तुकाराम महाराजांनी सांगितलं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काय म्हटलं? सुखे घालावे आम्हाशी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. का बरं? सर्व गोष्टी इथे ह्याच देहामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. दुसऱ्या कुठल्याही देहामध्ये ह्या गोष्टी आपल्याला साध्य करता येणार नाहीत आणि ते पण ह्या पृथ्वी तलावर आल्यानंतरच करता येणार आहेत. स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे चालता येणार नाही. तिथे काटेकोर नियम घालून दिलाय, तेवढंच तुमचं चालणार. मग जे तर पुण्याची पावटी सरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुण्य संपलं की पुन्हा इथेच यावं लागणार. त्यापेक्षा कशाला जा आणि कशाला या, आपण आपलं जे दिलंय तेच. म्हणून बघा ना, संत तुकाराम महाराज सारख्यांनी सांगावं आपल्याला की तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आम्हाशी. ठीक आहे म्हटलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, हेही सांगितलं बरोबर आहे. पण नामस्मरण हरिकीर्तन हे जे काय कलियुग उद्धार हरीच्या नामे, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला इथेच याच जन्मामध्ये मिळणार आहेत. आणि ते सर्व व्हायचं असेल तर काय म्हटलंय? एमे कुळ गोत्र वर्गीयले एम काय करील? तुम्हाला तुमची जी काही पापं आहेत त्या पापांची सजा त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाला वेगळ्या गती वेगळ्या क्रम प्राप्त होणार नाही. कारण का? अहो मला सांगा ना, पाप कसं राहील? पाप राहीलच कसं? सतत नाम घेतल्यामुळे पाप राहतच नाही. कारण पाप आधीच जळालं ना. नामाच्या उच्चारणाबरोबर पाप पळत सुटलं, भय सुटले कळी काळा. आणि जेथे नामचे नाही पापाचे ऐसे केले, असं झाल्यानंतर नामाच्या स्मरणामुळे मग पापच नाही तर त्याला असणारी शिक्षा असेल का? मला सांगा बरं. कर्माचा भेद राहिला नाही, कर्माचा तुम्हाला मद राहिला नाही, कर्म तुम्हाला चिकटलंच नाही, तर त्या कर्माला अनुसरून येणारे जी फळं आहेत ती आता लागणार आहेत का? खडकावर कितीही पाणी ओतलं तरी तिथं तर पीक येणार आहे का? नाही येणार. तसं एकदा आपलं हे सगळं जीवन नामस्मरणाने, तुका म्हणे बरवे वाळवंट म्हटलं ना, तसं एकदा ते वाळवंटासारखं रणरणत झालं. आता वेगळं काय पीक येणार आहे? वेगळं कुठलंही पीक येणार नाही आणि वेगळ्या पिकाप्रमाणे आपल्याला वेगळी फळंही मिळणार नाहीत. फक्त एकच मिळेल, ते म्हणजे नेहमीच त्याचा सततचा आपल्यामध्ये असणारा वास आणि जीवशिव ह्यांचं ऐक्य. हे सगळं आपल्याला ज्ञानाने भक्तीने कळायला लागेल. हे जे आहे ते सर्व फक्त एकाच मंत्राने होईल आणि ते म्हणजे हरिनामाचे शस्त्र. हे या ठिकाणी अभंगामध्ये शेवटचं सांगितलं. आणि एवढ्यासाठीच आपण शेवटी म्हणतो की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. हरिपाठ विवरणाचा हा 19वा अभंग या ठिकाणी आज माझ्या वाट्याला ही सेवा आली.
मज पामर आहे काय थोरपण, अशी खरं तर परिस्थिती. कारण तुमच्यामध्येच उठून आम्ही इथे येऊन बसतो आणि इथून पुन्हा तिथे जाऊन बसतो. फरक तो काही नाही आहे. श्रोता तोच वक्ता, वक्ता तोच श्रोता, आणि श्रोत्यातूनच वक्ते तयार होत असतात. हे लक्षात घ्या. जो जाणकार श्रोता आहे तो वक्ता बनत असतो. आणि म्हणून ऐकणाऱ्याने अतिशय कान टाव करू नका. म्हणजे डोळेही कान होतात, कानही कानच असतात. ह्या सवयी लहानपणापासून बिंबत असतात, लागत असतात. आमचं भाग्य नाना आहेत आमच्याबरोबर. आम्हाला माहिती आहे की आम्हाला जेव्हा कळत नव्हतं त्यावेळेला आमच्या आईवडील नेऊन बसवायचे. आम्ही त्या मंडपात झोपाही काढायचो आणि ऐकायचोही. पण त्याचा परिणाम अनेक गोष्टीमध्ये होत आला की सुलभ सुखकर सगळ्या गोष्टी ह्या चालत राहिलेल्या आहेत, त्या होतच राहतील. म्हणून ऐकणाऱ्याला जेवढं काही ऐकता येईल तेवढं त्यांनी सतत ऐकावं, आणि त्यातून जे सार आहे तेवढं सार घ्यावं, जे असार आहे ते बाजूला करावं. कारण करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. या न्यायाने मला या ठिकाणी हे जे शिवदत्त कानिफनाथ मंदिर समिती, सर्वच आमचे परमार्थ स्नेही आहेत, त्यांनी बोलवलं, संधी दिलीत, याबद्दल त्यांचे ऋणनिर्देश. या ठिकाणी कार्यक्रमाला खरं तर जे आहेत ते दर्दी आहेत, त्याच्यामुळे बाकीचं बोलायची गरज नाही. भले म्हणजे जवळेकर महाराज रामवाडीत प्रवचनात सांगायचे, ज्याला ऐकायचं त्याच्या कानावर नाही गेलं तरी बरं होईल. तुम्ही आत ना ऐकायला, बंद झालं माईक तर हो दे बंद, काय हरकत नाही, समोरच्याला ऐकायला तर पुष्कळ झालं. तसं आपण मात्र दर्दी आहात, आपण आलात, त्यामुळे आपल्यालाही या ठिकाणी धन्यवाद. अशीच संधी सतत 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 ही अनेकांना मिळो, आपल्यातल्या अनेक नवीन लोकांना त्यात तयारी करायला येऊ दे, आणि त्याचबरोबर त्यांचाही सगळ्या गोष्टीने उत्कर्ष व्हावा, हीच भगवंतचरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा हे माझे गुरुवर्य, माझे बाबा यांच्या बापूंचरणी समर्पित करतो, भगवंतचरणी समर्पित करतो. आणि इथेच आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तुषावे, तुषुणी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंगळी भेट तूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणिक ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजये हुआवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.